नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे काढण्यासाठी तहसील कार्यालयांमध्ये महिलांची कसगर्दी। अक्कलपाड्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको। धुळ्यातील वाहतूक समस्याकडे मनपा प्रशासनासह वाहतूक शाखेचे दुर्लक्ष। कामगार कल्याण मंडळातर्फे आता गावनिहाय नोंदणी कार्डाचे वाटप। मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना धुळे एलसीबी कडून पेड्या। धुळ्यात इंडस्ट्रियल कॉरिडॉर साठी धरणे आंदोलन। अविरत सेवेची 31 वर्ष पूर्ण करणाऱ्या शिक्षिका सौ मेघा देवपूरकरांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न। धुळ्यातील नामवंत मल्लयोद्धा पहलवान कल्याण गरुड यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप। गड किल्ले अतिक्रमण मुक्त करा, धुळ्यातील हिंदू बांधवांचा मोर्चा। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रे तयार करण्यासाठी ई सेवा केंद्रांसह तहसील कार्यालयांमध्ये महिला व पुरुषांची तोबागर्दी पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या ठिकाणीही सर्व्हर डाऊन होत असल्याने महिला व पुरुषांना तात्काळत उभे राहावे लागत आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली आहे। या योजनेपासून दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहे। त्यामुळे या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची नियमावली आहे। त्यामुळे योजनेसाठी लागणारी कागदपत्रे ज्या महिलांकडे नसल्याने त्या महिलांची ई सेवा केंद्रासह तहसीलदार कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होत आहे। साक्री येथील तहसील कार्यालयामध्ये देखील महिलांची कागदपत्रे काढण्यासाठी मोठी गर्दी बघायला मिळत आहे। मात्र नेटवर्क अथवा सर्व्हर डाऊन होत असल्याने महिलांसह पुरुषांना देखील तासनतास ताटकळत उभं राहावं लागत असल्याचं चित्र आहे। रोजच्या या समस्येमुळे महिलांमध्ये संतापाची लाट उसळत आहे। विशेष बाब म्हणजे हे दिवस मोलमजुरीतून 2 पैसे कमवण्याचे आहेत। मात्र या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रे काढण्यासाठी 5-7 दिवस वाया जात असल्याने याचा परिणाम त्यांच्या कामधंद्यावर म्हणजेच मोलमजुरीवर होत आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने उपाययोजना राबवावी अशी मागणी सर्वसामान्य महिलांसह पुरुषांकडून करण्यात येत आहे। योगेश साबळे, साक्री, ऐचाळे प्रतिनिधी। धुळे तालुक्यातील नेरेतील अक्कलपाडा उजवा व डावा कालवा शेती पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लोणखेडी फाटा नेर येथील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। सदर रास्ता रोको आंदोलनात नेर, देऊर, खुर्द, लोणखेडी, लोहगड, खंडलाय बुद्रुक, शिरधाने, उडाणे, गोताणे, चौगाव, अकलाड, कुसुंबा, भदाणे येथील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। उपस्थित शेतकऱ्यांनी अत्यंत उद्विग्नतेने मागील काही वर्षापासून शेतीसाठी पाणी धरणातून न दिल्यामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची जाणीव करून दिली। अक्कलपाडा संघर्ष समितीच्या वतीने सदर रस्ता रोको आंदोलनात संदर्भात दिलेल्या प्रशासनाला दिलेल्या निवेदनातील सर्व मागण्या मान्य करून त्याबाबतचे लेखी आश्वासन अधीक्षक अभियंता दळवी यांनी दिले। अक्कलपाडा संघर्ष समितीच्या मागण्या मान्य करण्यात आल्या।
अक्कलपाडा धरणाच्या सद्यस्थितीतील 60% पाणीसाठा क्षमतेच्या पाणी वापर नियोजनात डाव्या कालव्यावरील 15 गावे, उजव्या कालव्यावरील 5 गावे व 13 ब्रिटिशकालीन फड बंधाऱ्यावरील शेतीला सिंचनाचा लाभ देण्यात येईल. अक्कलपाडा धरणाच्या 60% पाणीसाठ्याच्या हिशोबाने धुळे महानगरपालिकेचा पाणी वापर फक्त 300 MCFT असून त्याबाबत लेखी पत्र पाटबंधारे विभागाकडून धुळे महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात येईल. शिरधाणे येथील अनमोल अग्रवाल यांच्या बनावट औद्योगिक कंपनी दाखवून मंजूर केलेला पाणी वापर हक्क रद्द करण्यासंदर्भात तापी खोरे विकास महामंडळ यांच्या स्तरावरून त्रयस्थ समिती गठीत करण्यात येईल. सदर समितीत अक्कलपाडा संघर्ष समितीच्या सदस्यांचा समावेश करण्यात येईल. सदर चौकशी दिनांक 30 जूनपर्यंत पूर्ण करण्यात येईल व सदर चौकशी अहवालाच्या अनुषंगाने दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अक्कलपाडा धरण पूर्णपणे 60% पाणी पातळीपर्यंत भरण्यात येईल. अक्कलपाडा धरणातील अतिरिक्त पावसाच्या पाण्यातून नकाणे व हरणमाळ तलाव यावर्षी काळजीपूर्वक पाटबंधारे विभागाकडून भरण्यात येईल. अक्कलपाडा धरणातून धुळे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा पाईपलाईनवर मीटर बसवण्यात येईल व सदर मीटरचे वापर रीडिंग घेण्याकरिता समिती स्थापन करून त्यात संघर्ष समितीच्या एका सदस्याचा समावेश करण्यात येईल. या सर्व मागण्यांबाबत अधीक्षक अभियंता श्रीकांत दळवी व नागेश वट्टे यांनी लेखी आश्वासन अक्कलपाडा संघर्ष समितीला दिले आहे. यावेळी सदर आंदोलनात डॉक्टर लक्ष्मीकांत बोर्डरे, प्रदीप देसले, जगदीश नेरकर, राकेश पाटील, डॉक्टर सतीश बोर्डरे, आनंद पाटील, गायत्री देवी जयस्वाल, अशोक माळी, आबा पगारे, दिलीप बिरारी, सुभाष बोर्डरे, नानाभाऊ बोर्डरे, भाऊदास माळी, सुमित जयस्वाल, दिलीप सोनवणे, जगन्नाथ सोनवणे, बाळू सोनवणे, अनिल सूर्यवंशी, योगेश गवळी, नामदेव बोरसे, देविदास माळी, भूषण खलाणे, सुनील देसले यांच्यासह 70 पंचकृषीतील 25 गावांचे शेतकरी उपस्थित होते. सदर आंदोलनाप्रसंगी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. संपूर्ण शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने तुमच्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका तुम्ही राज्य सरकारपर्यंत पोहोचवा. ही खऱ्या अर्थाने कडकडीची विनंती आहे आमची. आणि दोघांपर्यंत येत होतं ते पाण्याची सरळ मागणी राहू द्या कायमस्वरूपी आणि अक्कलपाड्याचं पाणी सुद्धा हरण्यामाळपर्यंत महाराष्ट्र इकडे बसले मंडळी. परेशान केलंय तुम्ही, एकमेकांवर टोलवाटोलवी करता. वाटतं साहेब यांनी शेतकऱ्यांचं नुकसान केलं या वर्षी. 1/11/2023 रोजी अहवाल सादर करण्यात आलेला आहे, परंतु अद्याप शासनाकडनं त्याला मंजुरी नसल्यामुळे आपल्याला पुढील कारवाई करता येते. शासनाकडनं मंजुरी प्राप्त झाल्यावर आपण त्याचं भूसंपादनाचा प्रस्ताव सादर करू आणि 100% भरण्याची कारवाई करू. डावा उजवा कालवा ब्रिटिशकालीन धरणाऱ्यांना सद्यस्थितीतील 60%च्या हिशोबाने धरणाच्या आता जो पाणी साठा आहे त्याच्या हिशोबाने पाणी कधी मिळेल. माझे सर्व बंधू आणि भगिनी, तर आता मग डॉक्टर साहेबांनी यांनी सांगितलं की आपला जो सय्यदनगरचा बंधारा आहे ज्याचं आरक्षण लाठीपाड्यावर आहे, तर आमची मध्ये बरीच चर्चा झाली डॉक्टर साहेबांच्या ह्या विषयावर की आता कसं आहे. तुम्हाला मी डॉक्टर साहेबांनी म्हटलं की जो आपल्याला पाणी तुमचं आहे लाठीपाड्यावरचं ते एक्झॅक्टली किती आहे आणि आपल्याला किती देता येईल आता त्याचा मला अभ्यास करून मी तुम्हाला बरोबर मी डॉक्टर साहेबांना सांगितलं 1 महिन्यात मी तुम्हाला याचा पूर्णपणे अहवाल सादर करतो. आपला 64 मध्ये जो प्रोजेक्ट रिपोर्ट झालेला आहे लाठीपाड्याचा त्याच्यावर सय्यदनगर बंधाऱ्याचं क्षेत्र समाविष्ट केलेलं आहे. आणि आतापर्यंत काय होतं, अक्कलपाडा नव्हता तर आपण तिन्ही धरणातून जे पाणी यायचं आपल्याला नदी फ्लो राहायचा 15 पर्यंत. इकडे जामखेडी, मालनगाव आणि याचं पाणी राहायचं तर आपल्याला 15 पर्यंत असा कुठलाच इश्यू गेलेला नाही आहे. आणि जेव्हापासून डॉर्स फिलिंग झालं म्हणजे अक्कलपाडा धरणात पाणी साठा झालेला आहे तोपर्यंत आतापर्यंत बहुतेक पुढचे कॅनल झालेले नाही, त्यामुळे त्या पाणी आपल्याला वापर झालेला आहे. पण आज पाणी भीषण टंचाई आली आहे तर आपल्याला सापेक्षपणे बघायचं की पाणी कुठून येतं आपल्याला. तर हा जो आहे पाणी आता आपल्याला एक्झॅक्ट किती आहे तर याची मी आकडेवारी मागितली आहे खालून, कारण आमच्या सर्कल ऑफिसला एवढी आकडेवारी नसते. मी मागे डॉक्टर साहेबांना सांगितलं तर ती आकडेवारी माझ्याकडे 8 दिवसात येईल. मी त्याच्यावर चर्चा करून आपल्या सर्वांना विश्वासात घेऊन जे काही आहे त्याच्यात
काय म्हणतात टेक्निकली पूर्ण 100% अरिथमॅटिकली आपल्याला बरोबर सांगू. धुळे शहरात वाहतुकीची समस्या नित्याचीच झाली आहे. याकडे ना महानगरपालिका प्रशासनाचं लक्ष आहे ना वाहतूक शाखेचं लक्ष आहे. केवळ हाताची घडी आणि तोंडावर बोट हीच यांची भूमिका आहे असा प्रश्न सध्या धुळेकरांमधून उपस्थित केला जात आहे. शहराचा वाढता विस्तार पाहता दळणवळणाच्या सुविधा हव्या त्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. दुचाकींचं रिक्षा व वाहनांची संख्या वाढल्याने शहरातील सर्वच चौकांमध्ये वाहतुकीची समस्या दिसून येत आहे. यासाठी महानगरपालिकेसह शहर वाहतूक शाखेने उपाययोजना आखणे आवश्यक आहे. महापालिकेसह शहर वाहतूक शाखा देखील याकडे तपशील दुर्लक्ष करीत असल्याचं चित्र आहे. धुळे शहरातील पारोडा रोड, महानगरपालिका चौक, झाशीराणी चौक, कमलाबाई हायस्कूल चौक, संतोषी माता चौक, पाचकंदील नगरपट्टी, गांधी पुतळा, सुभाष पुतळा, फुलवाला चौक, जय हिंद महाविद्यालय, नेहरू चौक, दत्त मंदिर, साक्री रोड, फाशी पूल, बाराफत्तक, अकबर चौक, रेल्वे स्टेशन या ठिकाणी नेहमीच वाहनांची वर्दळ असते. काही वेळा वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु ही बाब नेहमीचीच असल्याने त्यांनीही या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या जिल्हा कामगार सुविधा केंद्रात बांधकाम कामगारांच्या नोंदणी कार्ड वाटप व नूतनीकरणाचे काम सोमवारपासून सुरू झाले आहे. या ठिकाणी नोंदणीसाठी महिलांची मोठी झुंबड उडत होती. दरम्यान या नोंदणीचे तालुकानिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार ठरलेल्या दिवशी कामगारांनी यावे, गर्दी करू नये असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी मधुरा सूर्यवंशी यांनी दिली असल्याचं वृत्त आहे. बांधकाम कामगारांची गर्दी व गैरसोय टाळण्यासाठी कार्यालयामार्फत कार्ड वाटप, पावती, नूतनीकरण करण्याकामी तालुकानिहाय महिन्याच्या आठवड्यानुसार 4 वार ठरवण्यात आले आहेत. सोमवारी धुळे ग्रामीण, मंगळवारी धुळे शहर, बुधवारी साक्री, गुरुवारी शिंदखेडा तसेच शुक्रवारी कार्यालयीन कामकाजासाठी हे वार ठरवण्यात आले आहेत. तरी कामगारांनी आठवड्याच्या ठरलेल्या दिवशी येऊन आपली नोंदणी करावी, एकाच दिवशी गर्दी करू नये असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी मधुरा सूर्यवंशी यांनी केले आहे. मोटरसायकलची चोरी करणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने अटक केली आहे. या चोरीत एका अल्पवयीन बालकाचा देखील समावेश आहे. या तिघांच्या ताब्यातून सुमारे 3,65,000 रुपये किमतीच्या 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एकाच महिन्यात 3 कारवायांमधून चोरीस गेलेल्या 30 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. धुळे शहरातील देवपूर परिसरातून दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडली होती. या चोरीचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला होता. या तपासादरम्यान पोलीस निरीक्षक पवार यांना धुळे तालुक्यातील आर्णी परिसरातील एक युवक मोटरसायकल खरेदी विक्री करीत असून हा सर्व व्यवहार संशयास्पद असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी उपनिरीक्षक प्रकाश पाटील, अमित माळी व अमरजित मोरे यांच्यासह संजय पाटील, मुकेश वाघ, चेतन बोरसे, पंकज खैरमोडे, संतोष हिरे, प्रशांत चौधरी, शशिकांत देवरे आदी पथकाला आर्णी येथे कारवाई करण्यासाठी पाठवले. धुळ्यात मंजूर असलेल्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर कामाची लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी, तसेच भूसंपादन लवकरात लवकर सुरू करून स्थानिक तरुणांना रोजगार द्यावा, यासाठी आज धुळे कॉरिडॉर विकास समितीचे प्रमुख रणजित भोसले व इतर सदस्यांच्या नेतृत्वाखाली क्युमाइन क्लब जेल रोड येथे धरणे आंदोलन करण्यात आले. धुळे शहर व जिल्ह्याचा समावेश दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत करण्यात आलेला आहे. सदर प्रकल्पाला 10 वर्षापासून प्रारंभिक मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पांना जपान सरकारची मदत होणार असून असंख्य देश या ठिकाणी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे धुळे शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे. शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होऊन रोजगार निर्मिती या ठिकाणी होणार आहे. धुळे शहरालगत 10 गावांच्या हद्दीतील 6,000 हेक्टर म्हणजेच 15,000 एकर जमिनीवर हा प्रकल्प साकारला जाणार आहे. या प्रकल्पांमध्ये छोटे मोठे मध्यम स्वरूपाचे 300 ते 350 उद्योगधंदे, कारखाने, फॅक्टरी उभ्या राहणार असून या माध्यमातून या ठिकाणी 50,000 ते 1,00,000 संख्येने रोजगार, नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. या उद्योगांच्या शेजारी नवीन स्मार्ट सिटी उभारली जाणार आहे. या स्मार्ट सिटीमध्ये इंटरनॅशनल स्कूल,
गार्डन, दवाखाने, अद्ययावत पोलीस स्टेशन, भूमिगत गटारी, भूमिगत वीज, 24 तास पाण्याची व्यवस्था, मनोरंजनाची साधने, रहिवाशी तथा व्यापारी संकुले, वायफाय, CCTV, 60 मीटर रुंदीची रस्ते आदी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. या सर्व प्रकल्पांमुळे धुळे शहराच्या व जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. सदर प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणाला राज्य उच्चाधिकार समितीने मंजुरी दिलेली आहे. त्याचप्रमाणे पाणी आरक्षणासाठी शासनाने आदेश काढलेला आहे, परंतु जमीन अधिग्रहणाचे नोटिफिकेशन निघालेले नाही. सदर प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहे. तरी महाराष्ट्र शासनाने जमीन अधिग्रहणाची त्वरित नोटिफिकेशन काढून इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पाला चालना देऊन हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावा. भूसंपादन करून जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी धुळे कॉरिडॉर प्रकल्प विकास समितीमार्फत करण्यात आली आहे. या धरणे आंदोलनाप्रसंगी रणजित भोसले, संतोष सूर्यवंशी, राजेंद्र खैरनार, नरेंद्र हिदे, PC पाटील, राजू रुस्तम, दादा कोर, रईस काझी, विजय पाटील, प्रभाकर पवार, हुसेन भैया साडीवाले, राजू डोमाळे, सिद्धांत बागोल, दीपक देसले, चिंतन ठाकूर, हर्षल परदेशी, संदीप पाकले आदी कॉरिडॉर समितीचे सदस्य धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला आहे. गेल्या 10 वर्षापासून मंजूर असलेला दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्प हा लवकरात लवकर सुरू व्हावा, यासाठी धुळे कॉरिडॉर विकास समितीच्या वतीने आज धरणे आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या 10 वर्षापासून हा प्रकल्प मंजूर आहे. या ठिकाणी उच्चाधिकार समितीची मंजुरी त्याला मिळालेली आहे. प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भूसंपादनाचा जो प्रस्ताव राज्य शासनाकडे जमा केलेला आहे, असा हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावा, भूसंपादन व्हावं आणि धुळे जिल्ह्यातील स्थानिक तरुणांना या ठिकाणी नोकरी रोजगार मिळावा, यासाठी आज धुळे कॉरिडॉर विकास समितीच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. आणि ही समिती गेल्या 7 ते 8 वर्षापासून हा प्रकल्प लवकर सुरू व्हावा म्हणून या जिल्ह्यामध्ये प्रयत्नशील आहे. अविरत सेवेची 31 वर्ष पूर्ण करणाऱ्या श्री एकविरादेवी माध्यमिक हायस्कूल देवपूर येथील शिक्षिका सौ मेघा पारस देवपूरकर यांचा सेवापूर्ती सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी शाळेचे चेअरमन, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आयोजित सेवापूर्ती सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्य कार्यवाह महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचे श्री विदा पिंगळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन धुळे जिल्हा आहिर सुवर्णकार समाज तथा माजी महापौर महानगरपालिका धुळे चंद्रकांत सोनार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून कविवर्य जगदीश देवपूरकर, चेअरमन प्रशांत वाघ, धुळे जिल्हा सुवर्णकार महिला मंडळाच्या अध्यक्षा रंजना विस्पुते, ज्येष्ठ विधितज्ञ कुंदनजी पवार, ॲडव्होकेट CD सोनार आदी मान्यवर उपस्थित होते. खरंच माझी 31 वर्षाची कारकीर्द अगदी सहज आणि साध्या रीतीने पार होती. मी मुलीवर प्रेम केलं, बहिणीवर प्रेम केलं, माझ्या कामावर प्रेम केलं, पण मला माझ्या स्वतःवर प्रेम करायचंच राहून गेलं. आणि मला वाटतं ती संधी जी आहे ती मला आता इथून पुढे मिळणार आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं की निवृत्ती नव्हे तर ती सेकंड आवृत्ती असते. आतापर्यंतचा माझा हा प्रवास बालपण अगदी आनंदात गेले. माझे आई आणि वडील ज्यांनी मला हे जीवन दिले त्यांचे प्रथम आभार मानते. आई आणि वडील दोन्ही शिक्षिका होते, शिक्षिका होते. त्यामुळे शिक्षकाचं जे बाळगड होतं, शिक्षणाचं जे बाळगड होतं ते मला लहानपणीच मिळालं. आई आणि वडील हे संस्थेच्या शाळांमध्येच राहत होते, अगदी शाळेमधल्याच एका खोलीमध्ये. त्यामुळे शाळा म्हणजे अगदी जीव की प्राण, हे अगदी
बालपणापासूनच होता. त्यानंतर 12वी नंतर लग्न झाल्यानंतर आईकडूनच मी वसा घेतला होता की स्वतःच्या पायावर उभं राहायचं. आईने स्वतःच्या कुटुंबासाठी घेतलेले कष्ट, कुटुंब सांभाळून शाळा सांभाळले, तोच वसा मी पुढे चालवला. लग्नानंतर माझ्या सासऱ्यांची खूप इच्छा होती की मी पुढे शिकावं. ते मला अगदी प्रत्येक वेळी म्हणत होते, परंतु ज्या दिवशी माझा बीएडचा रिझल्ट लागला त्या दिवशी ते रिझल्ट ऐकायला नव्हते. तसंच माझं शिक्षण पूर्ण करण्यामध्ये मला माझ्या पतींनी पालकवर्गकरांनी खंबीरपणे साथ दिली. मी BSc केलं, BEd केलं, MAd केलं. या सर्व शिक्षणामध्ये अगदी सायकलीवर जाऊन सारं शिक्षण पूर्ण केलं आणि यामध्ये मला माझ्या घरच्यांची खूप साथ होती. माझ्या पतींनी मला या कार्यामध्ये खूप साथ दिली आणि म्हणून मी माझं शिक्षण जे आहे ते पूर्ण करू शकले. धुळे शहरातील नामवंत मल्लयोद्धा पहिलवान कल्याण गरुड यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून धुळे शहरातील पारोळा रोडवरील SSP दुधडे हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप करण्यात आलं. पहिलवान कल्याण गरुड यांच्या या स्तुत्य उपक्रमाचं संस्थेतर्फे कौतुक करण्यात आलं आहे. धुळे शहरातील पारोळा रोडवर असलेल्या SSP दुधडे हायस्कूल येथे दिनांक 8 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता हायस्कूलच्या प्रांगणात धुळे शहरातील सुप्रसिद्ध मल्लयोद्धा पहिलवान कल्याण गरुड यांचा वाढदिवस दिनांक 11 जुलै 2024 रोजी होता. त्या अनुषंगाने वाढदिवसाच्या निमित्ताने धुळे शहरातील पारोळा रोडवर असलेल्या SSP दुधडे हायस्कूल येथे दिनांक 8 जुलै 2024 रोजी वाढदिवसानिमित्त इतरत्र पैसा खर्च न करता विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने त्यांना शिक्षणात वाव मिळावा या उदात्त हेतूने या ठिकाणी पहिलवान कल्याण गरुड यांनी शिक्षण घेतलेल्या शैक्षणिक संस्थेत म्हणजेच दुधडे हायस्कूल या ठिकाणी गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्याचा मानस होता. त्यानुसार त्यांनी आज मोफत वह्या वाटप केल्या. तर असे अनेक समाज उपक्रम पहिलवान कल्याण गरुड हे राबवित असतात. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो म्हणून गेल्या अनेक वर्षापासून समाजहित लक्षात घेत ते समाजहिताचे उपक्रम राबवत आहे. त्यामुळे सदर मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. या प्रसंगी धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती जिल्हा सरचिटणीसपदी चंद्रकांत सत्तेचा सर यांची निवड झाल्याने त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी सर्व मान्यवर शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी मल्लयोद्धा पहिलवान कल्याण गरुड, लोक जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीपप्पा साळवे, शहर अध्यक्ष कुंदन खरात, वंचित बहुजन आघाडीचे नेते शंकरअण्णा खरात, सामाजिक कार्यकर्ते संजय अहिरे, धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत सत्तेसा, भाजपा ज्येष्ठ नेते पंडित मदने, राजेंद्र जाधव, राहुल निकम, रईस मिर्झा, उमेश केवारे, निलेश गजभिये, सागर मोरे, बॉबी नाकमाल, आकाश कदम, मोहसिन शहा, पहिलवान सनी वाघ, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी मल्लयोद्धा पहिलवान कल्याण गरुड यांना त्यांच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. अशाच प्रकारे शाळेतून विद्यार्थ्यांना सहकार्य करावे अशी अपेक्षा या ठिकाणी शिक्षण समितीच्या वतीने करण्यात आली. आज दुधडे हायस्कूलमध्ये आमचे सन्मित्र आदरणीय कल्याणभाऊ गरुड पैलवान उर्फ मल्लयोद्धा यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दुधडे शाळेमध्ये गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. कल्याणभाऊ गरुड यांच्या मनामध्ये संकल्पना आली की मी गरिबीतून शिक्षण घेत असताना जसा मोठा झालो तसा माझ्या शाळेतला प्रत्येक विद्यार्थी, या समाजातला प्रत्येक घटक, धुळे शहरातला प्रत्येक गरीब नागरिक तो कसा पुढे जाईल, तो अभ्यास करून कसं ज्ञान मिळवेल आणि त्याला ज्ञान मिळवण्यासाठी मी काय मदत करू शकतो अशी कल्याणभाऊ गरुड यांच्या मनामध्ये संकल्पना आली. आणि त्या संकल्पनेच्या उद्दिष्टाने ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गरुड भाऊंनी हा छोटासा प्रयत्न म्हणता येणार नाही, दान देणे आणि ज्ञानदान देणे याच्यापेक्षा मोठी प्रवृत्ती नसते. म्हणून कल्याणभाऊ गरुड यांच्या मनाची संकल्पना आली की माझ्या वर्गातला गरीबातला गरीब विद्यार्थी पुढे गेला पाहिजे. म्हणून कल्याणभाऊ गरुड यांनी इथे वह्या वाटपाचा कार्यक्रम उपस्थित केला आहे. त्या कार्यक्रमाला समाजातले
शहरातले अनेक मोठी मोठी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित झाले. त्याबद्दल दुधळे शाळेतले सर्व शिक्षक उपस्थित झाले आणि जे गरजू आणि गरीब विद्यार्थी या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा जो मनस्वी आनंद आहे तो आनंद बघून खऱ्या अर्थानं आज वाढदिवस साजरा झाला असा उत्पन्न होतोय. हा जो दिवस साजरा होत असताना या मुलांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे हेच खरं हसू या विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जाईल आणि त्यांनी पुढे जावं अशी त्यांच्या मनात संकल्पना आहे. ते गरुड भाऊ कल्याण भाऊने आतापर्यंत अनेक लोकांना मदत केली. त्या मदतीतला एक छोटासा उपक्रम आहे. त्यांच्या मनामध्ये नेहमी संकल्पना असते वाढदिवस जरी साजरा करायचा असेल पण तो वाढदिवस मी मोठ्या ठिकाणी न साजरा करता माझ्या गरीब विद्यार्थ्यांसोबत माझ्या सर्व विद्यार्थ्यांसोबत माझ्या मित्रांसोबत मी किती मदत करू शकेल ही भावना ज्यांच्या मनामध्ये असती ते कल्याण भाऊ गरुड पैलवान. या निमित्तानं या सर्व शिक्षकांच्या वतीनं सर्व मित्र परिवाराच्या वतीनं या शाळेच्या वतीनं या विद्यार्थ्यांच्या वतीनं कल्याण भाऊ गरुड यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम संपन्न झाला या ठिकाणी मी असं जाहीर करतो. धन्यवाद. गड किल्ल्यांवर अतिक्रमण करून समाजकंटक छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचा रक्तरंजित इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे विशाळगडासह राज्यातील गड किल्ले अतिक्रमण मुक्त करा या मागणीसाठी धुळ्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या या महाराष्ट्रातील स्वराज्याला एक वेगळी संस्कृती आणि परंपरा आहे, ज्यामध्ये गडकोट किल्ल्यांचे एक वेगळे महत्त्व आहे. सर्वसामान्य लोकांच्या मनात गडकोट किल्ल्यांविषयी आस्था आणि श्रद्धा आहे. परंतु गेल्या काही वर्षामध्ये शासनाकडून होत असलेल्या निष्काळजीपणा आणि दुर्लक्षामुळे गडकोट किल्ल्यांचे अतोनात नुकसान होत आहे. तेथील सांस्कृतिक, सामाजिक, इतिहासकालीन वैभव उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत आहे. गडकोट किल्ल्यांवर अनधिकृत अतिक्रमणाचा देखील बिकट प्रश्न उभा राहिला आहे. स्वराज्याच्या मावळ्यांचा रक्तरंजित इतिहास पुसून तो बाठवण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून होत आहे. त्यामुळे राज्यातील सकल हिंदू समाज व्यथित झाला आहे. वेळोवेळी शासनाच्या व पुरातत्व विभागाच्या लक्षात आणून देखील जाणीवपूर्वक या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये विशाळगडावरील अनधिकृत अतिक्रमणाचा विषय सर्वदूर चर्चेत आहे. विशाळगडावरील इतिहास व संस्कृतीला बाधित करणारे अतिक्रमणातून विशाळगडाच्या मुक्ततेसाठी सर्व हिंदू समाजात ऊर्जा जोर धरत आहे. शासनाने महाराष्ट्र राज्यातील विशाळगडासकट सर्व गडकोट किल्ल्यांवरील इतिहासाला बाधित करणारे, संस्कृतीचे विद्रुपीकरण करणारे व कायदा सुव्यवस्थेला धोका पोहोचवतील असे सर्व अतिक्रमण काढून टाकावेत. तसेच काही सामाजिक व राजकीय व्यक्तींकडून जाणीवपूर्वक सनातन धर्माची हानी होत आहे. सनातन धर्माला चिडेल असे वक्तव्य होत आहे. काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी वारंवार आपल्या बालिशपणाचे प्रदर्शन देशभरात करत आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या व्यक्ती आणि पक्षांविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजाने केली आहे. विश्व हिंदू परिषद धुळे महानगर, विशाळगड मुक्ती संग्राम समिती धुळे, हिंदू जागरण मंच, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हिंदू राष्ट्र सेना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धुळे, चंद्रशेखर आझादनगर शिवजयंती उत्सव समिती, किल्ले लळिंग संवर्धन समिती, भारतीय अपराध नियंत्रण परिषद या पक्ष व संघटनांनी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी मोर्चाला पाठिंबा दिला असून मोर्चात राजेश पाटील, भाऊ महाराज रुद्र, उमेश चौधरी, मयुरेश जगताप, विनोद सोमाणी, गोपाल पाटील, निलेश दीक्षित, अनुप अग्रवाल, गजेंद्र अंपळकर, चंद्रकांत सोनार, हिलाल माळी, कैलास चौधरी, महेश मिस्त्री, डॉक्टर सुशील महाजन, डॉक्टर योगेश पाटील, मनोज मोरे, संजय वाल्ले, संदीप पाटोडे, कैलास मराठे, सचिन बडगुजर, प्रभादेवी परदेशी, रोहित विभांडी, शांताराम नेरकर, बजरंग बर्वे, गुलाब माळी, अण्णा खेमनार, पियुष शिंदे, जयेश माळी, गोपी देवकाते, भावेश काळे, रोहित माळी, ॲडव्होकेट प्रेम सोनार, प्रकाश माधवाणी, तुषार सातपुते, वैभव चौधरी, विकास गोमसाडे, नितीन माळी, निलेश दलाल, मनोज घोडके, शरद जाधव, मयूर सूर्यवंशी, प्रथमेश बोडके, विक्की परदेशी, रोहित चौधरी, योगेश भोकरे, किशोर अग्रवाल, मनोज शिंदे, गोपाल ठाकरे, विक्की परदेशी, मोहन टकले, मयूर सूर्यवंशी, सचिन चिंगरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्व हिंदू समाजाच्या वतीने हिंदूला मानणारे सर्व पक्ष एकत्र येऊन विशाळगडावर जे अनधिकृतपणे मस्जिदीचं बांधकाम झालं त्याच्या विरोधात निषेध म्हणून त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलं.
आणि ते ताबडतोब तोडावं असं प्रशासनाला आज या ठिकाणी सर्व हिंदू पक्षांच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात आलं. त्याचप्रमाणे धुळे शहरात जे अनधिकृत दर्ग्यांचं कामं चालू आहे, MIDCच्या मागं असेल, लळींच्या खाली असेल, तलावाच्या तिथं असेल, 510 सर्वे नंबरमध्येही एक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बांधकाम चालू आहे. तिथं एकही मुस्लिम वस्ती नाही, परंतु शासकीय जागा कब्जा करणे आणि नंतर तिथं वस्ती निर्माण करणे, हे सर्व याला म्हणतात लँड जिहाद. असं प्रकरण त्यांचं चालू आहे. जर प्रशासनाने वेळेस दखल घेतली नाही तर वक्फ बोर्डच्या ज्याही जागा आहे अनधिकृत, कारण की वक्फ बोर्डच्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी त्यांचे आजोबा पणजोबा एक शेती करायचे म्हणून त्यांना कदाचित त्या जागा भेटल्या असतील, तर त्या ठिकाणी आम्ही आमचे हिंदूंचे मंदिरं बांधू आणि याला पूर्णत्व जबाबदार हे शासन राहील एवढी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे काढण्यासाठी तहसील कार्यालयांमध्ये महिलांची एकच गर्दी. अक्कलपाड्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको. धुळ्यातील वाहतूक समस्याकडे मनपा प्रशासनासह वाहतूक शाखेचे दुर्लक्ष. कामगार कल्याण मंडळातर्फे आता गावनिहाय नोंदणी कार्डाचे वाटप. मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना धुळे LCB कडून पेड्या. धुळ्यात इंडस्ट्रियल कॉरिडॉर साठी धरणे आंदोलन. अविरत सेवेची 31 वर्ष पूर्ण करणाऱ्या शिक्षिका सौ मेघा देवपूरकरांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न. धुळ्यातील नामवंत मल्लयोद्धा पहलवान कल्याण गरुड यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप. गड किल्ले अतिक्रमण मुक्त करा, धुळ्यातील हिंदू बांधवांचा मोर्चा. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.